नमस्कार. महाभारताची कथा आता एका निर्णायक वळणावर जाऊ लागली आहे. पोचली असं मी म्हणणार नाही, निर्णायक वळणावर जाऊ लागली. कारण सगळ्याच गोष्टीला अपयश आलंय आणि या अपयशाच्या नंतर म्हणजे सामोपचाराच्या गोष्टीला अपयश आलंय आणि या अपयशानंतर आता युद्धाची तयारी सुरू झालेली आहे. कर्णाला एकट्यात गाठून कृष्णानं त्याच्या कानात त्याच्या जन्माची रहस्य सांगून टाकली आहे. इकडे येतो का असं सांगून टाकलंय. कर्णाची अवस्था अशी चलबिचल करणारी झाली आहे. तरीही तो दुर्योधनावर प्रेम ठेवतोय. तो म्हणतोय की नाही, मी माझ्या मित्राला अंतर देऊ शकत नाही, त्याच्याशी धोका देणार नाही. म्हणजे आजच्यासारखं गद्दारी बिद्दारी हो ते सगळं असं काही करणार नाही. तो राहिला, तो दुर्योधनाच्या सोबत राहिला. कुटुंबाशी गद्दारी केली पण मित्रासोबत राहिला. गद्दारी कुठे करावी हे पण ठरलेलं असतं. जे कुटुंबासोबत नसते करायची. इथे कुटुंबाला दूर लोटून मित्राला जवळ करणारे आणि त्यांना गद्दार म्हणणारे चिकार बघितलेत. म्हणजे एकतर घरातल्या माणसांनाच बाहेर काढायचं, आपल्या घरातलेच बिंदू जोडायचे नाहीत, आपल्या घरातच जय शोधायचा नाही, आपल्या घरातला देव नाकारायचा, आपल्या घरातलं स्मितहास्य टाळायचं आणि दुसऱ्याला जवळ करून त्यांना गद्दार गद्दार म्हणत राहायचं. अख्ख्या कुटुंबाशी आपण गद्दार झालोत याचं ज्ञान कधी येणार आहे कोणास ठाऊक. जाऊ दे, आपला विषय राजकारण नाहीये, आपला विषय हा महाभारत आहे. आणि महाभारत कुटुंबात घडत असतं बरं का. बाकी तुम्हाला माहित आहे सगळं की कुटुंबाच्या मधल्या युद्धालाच महाभारत असं नाव दिलं गेलं. भावाभावाच्या मधल्या युद्धालाच महाभारत नाव दिलं गेलं. काका विरुद्ध पुतण्या लढला त्याला महाभारत असं नाव दिलं गेलं. हेच तर होतंय सगळं. सार्वकालिक तर आहे महाभारत. इथे कर्ण आपल्या भावांच्या सोबत जायला तयार नाहीये, तो मित्राच्या सोबत जायला तयार आहे. आणि तो आलाय दुर्योधनाच्याकडं. आणि दुर्योधनाच्याकडं आल्यानंतर कर्णाला असं वाटतो, सांगतोय की मी एकटा लढवून देईन, मी एकटा जिंकेल, मी एकटा लढेल. मागच्या भागात पाहिलं आपण. त्यावर भीष्माने त्याची अगदीच गप रे तू काय लढणार, गंधर्वाच्या वेळेस कसा लढलास ते बघितलंय, विराट राजाच्या युद्धाच्या वेळेस तुझी ताकद काय ती बघितली आहे. हे भीष्माने त्याला सुनावलेलं आहे. कारण भीष्माला पटलंच नाही हो. हा माणूस आपल्या मित्राला एकटा सोडून पळून जातो. हा माणूस विराट युद्धात मूर्छित होऊन आमच्यासारखाच पडून राहतो, ज्याला अर्जुनाच्या बाणाचा तोड सुद्धा सापडला नाही. आणि हा म्हणतोय मी एकटा लढून जिंकून दाखवीन. काय शक्य आहे. आणि एवढंच नाही, तुम्ही नसताल तर. म्हणजे भीष्म चिडल्याचं कारण अर्जुनाच्या विरुद्धात लढून दाखवील असं नाही आहे. भीष्म चिडल्याचं कारण हे आहे की तो सगळ्याच योद्ध्यांना कमकुवत समजतोय. लक्षात घ्या, कर्णानं मिळवलेल्या विद्या या फसवून मिळवलेल्या होत्या. परशुरामाला फसवून मिळवलेली विद्या होती. आणि आपल्या गुरुला फसवल्याची जाणीव भीष्माच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. फसवलंय परशुरामाला कर्णानं. मी अमुक एक आहे तमुक एक आहे म्हणून सांगितलंय, मी ब्राह्मण आहे म्हणून सांगितलंय आणि फसवून विद्या मिळवली आहे. त्याच परशुरामाने क्षत्रियाला विद्या देत नसते तर त्यांनी भीष्माला कशी दिली असती. भीष्माचे गुरु होते. ज्या आपल्या गुरुला फसवून विद्या मिळवणारा कर्ण, रंगशाळेत नको तिथे घुसखोरी करणारा कर्ण, आपल्या नातसुनेचा अवमान करणारा कर्ण आणि आता आम्ही युद्धच नाही तसं, युद्धच योग्य नाही तसं म्हणणारा कर्ण, हा कर्ण बोलतोय म्हटल्यावर भीष्माने त्याची इज्जतच काढून दिली आहे. अगदी ठणकावून सांगून टाकलंय की तू काय करणार आहे, तुझा काय संबंध म्हणून सांगून टाकलाय. आणि अशा वेळी कर्णाला सुद्धा हे वाक्य लागलेलं आहे. त्यानं सुद्धा भीष्माला अत्यंत असभ्य आणि अश्लाघ्य शब्दात बोललेलं आहे. असभ्य आणि अश्लाघ्य. भीष्मासारख्या ज्येष्ठ व्यक्तीशी ज्या भाषेत बोलायला नको त्या भाषेत बोललाय. कुठे कुठे चुकलाय हे बघा. मला अनेक जण म्हणतात तुमचा कर्णावर राग आहे, तुम्ही कर्णाचे हे आहेत, तुम्ही कर्णाविषयी खूपच वाईट मनात ठेवून जगता. अजिबात नाही. कर्णाच्या शौर्यावर, पराक्रमावर, धैर्यावर, माझ्या सगळ्यावर माझा त्याचा काय प्रॉब्लेम नाहीये. आणि मी तर श्याम पाठकांच्या वाक्यात कर्ण सांगितलंय, माणसाची उदंड इच्छा दैवाचा उलटा न्याय, त्यात अडकलेले माणसाची पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय, हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय. उदंड इच्छा आहे पण पाय अडकलेत. सोडत नाहीये. हे कर्णाचं कसं झालंय माहितीये का, तिकडून गाडी येते आहे, धाड 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 आवाज करत ट्रेन येते आहे, हॉर्न वाजवतोय आणि त्याचे पाय त्या फटीत अडकलेत. ट्रॅक बदलायच्या फटीत निघता निघत नाहीये. शूज घातलाय,
शूज काढता येत नाहीये, पायातून बाहेर निघत नाही, गाडी येऊन रोजून जाणार आहे, अशी अवस्था कर्णाची होती. इथे या अवस्थेत कर्ण जेव्हा आपल्या आयुष्याला आकार देऊ शकत नाहीये, तेव्हा त्यानं आपलं परीक्षण करण्याच्या ऐवजी तो दुसऱ्याला शिव्या घालू लागलाय. आणि इथे तर चक्क पितामहांना शिव्या घालतोय. पितामहांना तो म्हणतोय, अरे भीष्मा, म्हाताऱ्या ग्रहस्था, ज्याला आयुष्यात लग्न करता आलं नाही, आपली अपत्य करता आली नाहीत, अशा षंडांनी मला शिकवावं का? हे वाक्य आहेत कर्णाचे. आता कोण सांगणार कर्णाला? पितामहांनी लग्न केलं नव्हतं असं नाही, लग्न न करण्याची शपथ घेतली होती. त्यांना कोण सांगणार? यांचा दोस्त दुर्योधन, ज्याच्या पोटी जन्माला आला तो धृतराष्ट्र, त्या धृतराष्ट्राचा बाप आणि त्याचा बाप, याच्या भल्या करता पितामहा भीष्मांनी ही प्रतिज्ञा केलेली होती. जर तो देवव्रत, गंगापुत्र देवव्रत प्रतिज्ञाबद्ध झाला नसता, तर धृतराष्ट्रच जन्माला आला नसता. धृतराष्ट्रच जन्माला आला नसता, कारण हे राज्य देवव्रताच्या नावावर गेलं असतं आणि पुढे त्याच्या पुत्राच्या नावावर गेलं असतं. खर तर हस्तिनापूरच्या चक्रवर्ती सम्राटाचा खरा अधिकार देवव्रताचा, पितामह भीष्माचा. आणि त्याला म्हणतोय, षंडा, मुलं पैदा करता आली नाहीत आणि तू या स्वरूपाच्या गोष्टी करतोयस का? पितामहांना खरं तर हे खूप लागलेलं होतं. आणि ते सांगतायत कर्णाला, तू तुझ्या मर्यादांचं उल्लंघन करतोयस आणि जोपर्यंत मी या युद्धभूमीवर आहे, मी सेनापती आहे, तोपर्यंत तुला लढू नये. एक तर तू असशील किंवा मी असेल. आता दुर्योधनाची कोंडी होते, खूप मोठी कोंडी होती. त्याला कळतच नाहीये की काय करावं. कर्णाची बाजू लावून धरावी तर पितामह भीष्म युद्धापासून दूर होतील. पितामह भीष्म युद्धभूमीवर नसणं हे दुर्योधनाला परवडणार नाहीये. पितामह भीष्माची बाजू लावून धरावी तर कर्ण युद्धभूमीपासून लांब जाईल. आणि ज्या अर्जुनासोबत लढण्यासाठी म्हणून आपण कर्णाला जवळ केलेला आहे, तो नसेल तर आपली बाजू लंगडी होईल. तो आपला इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा बघतोय. जशी आता काही लोकांची अवस्था आहे ना, नव्या आलेल्या अक्कांना मोठं करायचं का अजून कुणाला मोठं करायचं, कधी अक्काकडं तर कधी इकडं, कधी अक्काकडं तर कधी इकडं, अशी अवस्था त्याची झाली आहे दुर्योधनाची. अशी अवस्था नेहमी वाईटांचीच होते. आणि तो विचार करू लागलाय. तिथे कर्ण सुद्धा प्रतिज्ञाबद्ध होतोय, जोपर्यंत पितामह भीष्म मैदानावर आहेत तोपर्यंत मी युद्धभूमीवर येणार नाही, त्यांच्या सेनापती पदाखाली झेंड्याखाली लढणार नाही, हे सांगतोय. आणि कर्ण तावातावानं बाहेर पडतोय. अस्वस्थ अवस्थेत दुर्योधन आपली शक्ती जमा कशी करायची याचा विचार करतोय. कारण शक्ती जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून दुर्योधन वेगवेगळ्या राजांना निमंत्रण सुद्धा पाठवतोय. इथे अनेक ठिकाणी दुर्योधनाला फटका देखील बसतोय आणि काही ठिकाणी आनंद देखील होतोय. काय होतोय ते बघूया पुढच्या भागामध्ये.